नमस्कार, मी डॉक्टर लेनगुडे, तिरुपती हॉस्पिटलचा संचालक बोलतो आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये बघा, महात्मा ज्योतिबा फुले आणि आयुष्मान भारत हे एकत्रित योजना जी चालू झालेली ती आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे. या योजनेअंतर्गत ज्या ज्या रुग्णांना त्यांच्या जे आजार आहेत त्यांना पूर्णपणे मोफत ट्रीटमेंट दिल्या जाते, शस्त्रक्रिया केल्या जाते. त्याच्यामध्ये सर्जरीचे पाहिले काय अपेंडिक्स, हार्निया वगैरे काय आहेत, सर्जरी डिपार्टमेंटमध्ये आहे. दुसरं आहे आपल्या गायनॅकमध्ये कॉम्प्लिकेटेड काही डिलिव्हरी असतात त्या फ्रीमध्ये होतात. नंतर इकडे बाळाचं पण आपल्या इथं ॲडमिशन होत असतात. बाळासाठी जे केअर आहे ते पण पूर्णपणे मोफत केल्या जाते. नंतर इकडे हाडाचे ऑपरेशन पण फ्री होतात. तर मी सर्वांना नम्र आवाहन करेन की आपल्या या तिरुपती हॉस्पिटल नवीन बसस्टँड, बीड जालना रोडच्या जवळ नवीन बसस्टँड आहे, तिथे जवळच आहे. तर सर्वांनी ज्या गरीब रुग्ण आहेत त्यांनी याचा लाभ घ्यावा, त्यासाठी आम्ही इथे सेवा देण्यासाठी तत्पर आहोत. आणि जे कार्यकर्ते लोक असतील त्यांनी पण याची माहिती त्या गोरगरिबांना द्यावात, असे आम्ही कॅम्प वगैरे घेतच असतो. तर ह्या ज्या महात्मा ज्योतिबा फुले योजना आणि एकत्र आयुष्मान भारत योजना याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती. आपल्या हॉस्पिटलमध्ये, तिरुपती हॉस्पिटलमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर आहे, बाळासाठी NICU आहे, यांच्यासाठी ICU वगैरे आहेत. परत सर्वात गेवरामधले सगळ्यात पहिली आपण ब्लड बँक काढलेली, ब्लड बँकची पण सुविधा आहे. अशी भरपूर सुविधा वगैरे आपण इथे केलेल्या आहेत. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. 1 वर्षापासून आपल्या हॉस्पिटल तिरुपती हॉस्पिटलमध्ये सुरू झालेले आहे. याच्यामध्ये भरपूर रुग्णांनी त्याचे फायदे घेतलेले आहेत. तरी मी सर्वांना आवाहन करेन की याच्यानंतर मी तुम्ही आपल्या हॉस्पिटलमध्ये याची महात्मा फुले योजना आणि आयुष्मान भारत एकत्रित योजना याचा लाभ घ्यावा. ही सर्व पूर्णपणे मोफत आहे. आपण या हॉस्पिटलमध्ये मी गायनेकोलॉजिस्ट आहेत, मॅडम मेडिसिनच्या आहेत. आणि जे ऑपरेशन हाडाचे किंवा सर्जरी असते तर त्यासाठी ऑन कॉल डॉक्टर बोलले जाते. ते तज्ज्ञ डॉक्टर इथे येतात आणि त्यांचे ऑपरेशन होते. ऑपरेशन झाल्यानंतर सर्व केअर वगैरे केल्या जाते आणि नंतर डिस्चार्ज केला जातो पेशंट. महात्मा ज्योतिबा फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजना एकत्रीकरणात ज्या रुग्णांसाठी लागणारे कागदपत्रामध्ये एक आधार कार्ड असते, एक राशन कार्ड असते, दुसरं एक आयुष्मान कार्ड असतं. हे आयुष्मान कार्ड एकदम अत्यंत गरजेचं आहे. ह्या गेवराईमध्येच नाही तर हे कुठे आपल्या या पूर्ण देशामध्ये कुठे पण चालणारे कार्ड आहे. तर हे सर्वांनी काढून घ्यायला पाहिजे आणि ते एकदम इझी म्हणजे काढल्या जाते. आपल्या जवळच्या आशा वर्करकडे जाऊ शकतात तुम्ही. काही सरकारीचे काही बूथ आहेत तिथे पण जाऊन काढू शकतात. एकदम किरकोळ आणि इझी निघणारं कार्ड आहे आणि आयुष्यामध्ये पुढं कामा येण्यासाठी पण फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपल्या तिरुपती हॉस्पिटलमध्ये काही जे त्यांनी दिलेल्या लिस्टनुसार आपण पूर्ण आजाराचे पूर्णपणे ट्रीटमेंट फ्री केल्या जाते.